गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात ग्लोबल मार्केटविषयी. US मार्केट हे काल रात्री पुन्हा एक फ्रेश ऑल टाईम हाय लावून क्लोज झालं आहे. परंतु यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, ते म्हणजे तिथले जे काही IT स्टॉक्स आहेत तर ते फार प्रेशरमध्ये आहेत. ॲपलसुद्धा फार चांगल्यापैकी डाऊन आहे, ॲक्सेंचर खूप डाऊन आहे. पण तरीही बाकीचे स्टॉक्स जे आहेत तर त्यांनी फार चांगलं परफॉर्मन्स दिल्यामुळे तिथलं जे इंडेक्स आहे तर ते ऑल टाईम हायला आहे. आणि जर आपण एशियन मार्केट पाहिले तर ॲज युजल मिक्स्ड आहेत, काही अप काही डाऊन. त्यानंतर जापनीज मार्केटसुद्धा फार चांगलं करतं आहे. परंतु आपलं मार्केट मात्र स्ट्रगल करतं आहे. आता कालचा एक दिवस जर आपण पाहिला तर म्हणावं असं जे काही डॅमेज झालं होतं तर कव्हर झालेलं नाही आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे अजूनही टेक्निकली निफ्टी जे आहे तर ते बेरिशच आहे हे लक्षात घ्या. आता जर आपण सिनेरिओ पाहिला तर आज आहे शुक्रवार आणि इथनं पुढं सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत. सोमवारी मार्केट बंद राहणार आहे, परंतु फक्त इंडियन मार्केटच बंद राहणार आहे, बाकी ग्लोबल मार्केट चालू राहणार आहे. त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला मंगळवारी सकाळी आयदर मोठं गॅप डाऊन किंवा गॅप अप याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं. तर मग आज काय होऊ शकतं, तर आज मार्केटमध्ये फर्स्ट हाफमध्ये जरा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजेच मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये राहू शकतं आणि दुपारनंतर काय होतं ते पाहणं जास्त गरजेचं आहे. जर सेकंड हाफमध्ये जर शॉर्ट कवरिंग आलं तर मार्केट चांगल्यापैकी बूस्ट करू शकतं हे लक्षात घ्या. आता मी असं का म्हणतोय, तर यामागे काही कारणं आहेत. ती म्हणजेच आज IT स्टॉक्स फार डॅमेज होणार आहेत, कारण US मध्ये जे आपले ADRs आहेत, इन्फोसिसचा असेल, त्यानंतर HDFC बँकचा असेल, तर हे सगळे डाऊन आहेत हे लक्षात घ्या. आणि इन्फोसिस तर ऑलमोस्ट 4% डाऊन आहे. आता तो प्रीमियम किती ॲडजस्ट होतो त्याप्रमाणे आज इथे इन्फोसिस किती डाऊन होईल ते पाहावं लागेल. परंतु आज IT स्टॉक्स मात्र चांगल्यापैकी मार खाणार आहेत एवढं मात्र नक्की. आता राहिला बँकिंगचा प्रश्न, तर जर IT डाऊन होत असेल तर बँकिंगला चांगलं परफॉर्मन्स द्यावं लागेल, अदरवाईज मार्केटला सस्टेन करणं पॉसिबल नाही. त्यामुळे आज बँकिंग स्टॉक्स कसं करतायत ते जास्त पाहणं गरजेचं आहे. आता IT स्टॉक्स तर डाऊनच होणार आहेत, परंतु बँकिंग स्टॉक्सवरती आता मदार आहे. त्यातल्या त्यात मेजरली HDFC बँक वगैरे. आणि तुम्ही जर रिलायन्स पाहिला तर रिलायन्सच पळत होता, जो मार्केटला चांगल्यापैकी वर घेऊन जात होता, परंतु रिलायन्स आता टॉपला गेलेला आहे. त्यामुळे तिथं जर समजा त्याच्यामध्ये काही प्रॉफिट बुकिंग वगैरे आलं तर मग मार्केटला कोण सांभाळणार हे पाहणंही जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आता जो लॉंग विकेंड आहे त्याच्यामध्ये जे काही ट्रेडर्स आहेत तर ते पोझिशन कॅरी करून घेऊन जाणं जास्त पसंत करत नाहीत. त्यामुळे फर्स्ट हाफमध्ये जर समजा मार्केट डाऊन राहिलं तर सेकंड हाफमध्ये मार्केट जे आहे तर ते शूटअप करू शकतं, शॉर्ट कवरिंग येऊ शकतं हे लक्षात घ्या. आता जर आपण पाहिलं की ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने तर 21,700 हा जो आहे हा अजूनही चांगल्यापैकी एक सपोर्ट बनलेला आहे आणि त्यानंतर 21,500. परंतु अपसाईड काय मार्केटमध्ये म्हणावी अशी दिसत नाही आहे. 22,000 आणि 22,200 या ठिकाणी चांगल्यापैकी ओपन इंटरेस्ट आहे. त्यामुळे वरच्या बाजूला जर पाहिलं तर 22,000 आणि 22,200 याच्यावरती जाणं तर मार्केटला फार पॉसिबल आहे असं वाटत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये, वाईट गोष्टींमध्ये एक चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे आपल्या हातामध्ये आहेत आता या महिन्याचे फक्त 4 ट्रेडिंग सेशन्स आणि त्या दरम्यान सुद्धा निफ्टीचा जो फ्युचर आहे तर तो ऑलमोस्ट 100 पॉईंट प्रीमियममध्ये ट्रेड करतो आहे. म्हणजेच काय, या 4 दिवसामध्ये आयदर जे काही प्रीमियम आहे तर स्पॉटला मूव्ह करून फ्युचरपर्यंत जावं लागेल, म्हणजेच कमीत कमी 100, 150, 200 पॉईंटच्या आसपास मार्केट वर जायला पाहिजे क्लोज व्हायला. अदरवाईज जे काही निफ्टीचे फ्युचर्स आहेत तर ते फ्युचर्स डाऊन व्हायला पाहिजेत हे लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोनपैकी एक गोष्ट कुठेतरी घडणं या 4 दिवसामध्ये गरजेचं आहे, तेव्हाच एक्सपायरीला मार्केट एकदम कट टू कट जे आहे तर ते क्लोज होईल. तर मग आजचा दिवस काही म्हणावा असा चांगला राहणार नाही, थोडा डिसअपॉइंटिंग राहणार आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे IT स्टॉक्समध्ये तुम्ही बेरिश राहू शकता. त्यानंतर बँकिंग स्टॉक्स पाहावं लागेल की काय करतायत, कारण ते ऑलरेडी वीक आहेत, परंतु त्यांनी जर चांगली रॅली दाखवली तर मग मात्र मार्केट चांगल्यापैकी सस्टेन करेल हेही लक्षात घ्या. आणि जर आपण IT स्टॉक्स पाहिले तर आपल्याकडले IT स्टॉक्स हे ऑलरेडी करेक्ट झालेले आहेत, ऑलरेडी ते डाऊनमध्येच आहेत. TCS पहा, इन्फोसिस पहा, टेक महिंद्रा, विप्रो सगळे डाऊन आहेत ऑलरेडी.
जवळजवळ हायपासनं 10%, 12% ते करेक्ट झालेत. परंतु आज स्पेशली US मध्ये जे काही बॅड न्यूज आहे आय टी संदर्भात, तर त्यामुळे आपल्याकडेही त्याचं डॅमेज होणार आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे पाहूयात की आता काय होतं ते. आय होप मार्केटनं कुठेतरी एक चांगला सपोर्ट घेऊन वरती जावं, कारण जगातले सगळे मार्केट चांगले करत आहेत, सगळे ऑल टाईम हायला आहेत आणि आपण मात्र स्ट्रगल करतोय. त्याच्यामागचं काही स्पेसिफिक कारण समजत नाही आहे, परंतु जे काही आपल्याकडे इलेक्शन फिवर आहे त्यामुळे हे होऊ शकतं. आणि कन्सॉलिडेशन जेवढं जास्त होईल म्हणजे लॉंगर पिरियडवरती, तर तेवढाच जेव्हा मार्केट शूटअप करेल किंवा मग अपसाईडला किंवा डाऊन साईडला, तर एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु ती रॅली मला वाटत नाही की निवडणुकीच्या निकालाच्या आधी पाहायला भेटेल. मार्केट निवडणुकीचा वेट करते. निवडणुकीचे रिझल्ट आले आणि मार्केटला जसे एक्सपेक्टेड आहे तसे जर रिझल्ट्स लागले, तर मग मात्र मार्केट जेवढं काही कन्सॉलिडेशन झालेलं आहे, म्हणजे जानेवारीपासून जे कन्सॉलिडेशन सुरू झालं आहे, तर ते मे बी आता जूनपर्यंत चालू राहील आणि त्यानंतर मग मार्केट चांगल्यापैकी शूटअप करेल. परंतु जर एक्सपेक्टेशनपेक्षा खराब रिझल्ट आले तर मग मात्र सांगता येत नाही, मार्केट तेवढ्याच स्पीडने डाऊन होऊ शकतं. पाहूयात काय होतं ते. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर तुम्ही अजूनही तुमचे डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉकची लिंक आहे, त्यावरती तुम्ही क्लिक करून आत्ताच तुमचे डीमॅट अकाउंट फ्रीमध्ये ओपन करून घ्या. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.